हॅलो गाईज, नमस्कार. मी तुमचा लाडका. आज नाशिकला शो आहे साहित्य भजन मंडळाचा. तर आता चालू आहे, बस आहे वरलीतून. तर भेटूया पुढे, जसं जसं भेटेल तसं करत राहील व्हिडिओ. तर पुढे भेटूया आपण. गुड मॉर्निंग. दरवर्षीप्रमाणे आपली मानाची थैली घेऊन ऋतिक शेठ आले आहेत. बघा, हे चालले आहेत नाशिकला आणि आपला भाऊ डबा घेऊन आलाय. भाऊ काय आणले डब्यात? काय माहिती नाही, मम्मी काय पण जेवायला? भाजी चपाती. दाखव जरा डबा. गुरुवार आहे म्हणून. भावा फॉईल पेपर का उडता पंची आलाय भावा पार्ल्यावरून डायरेक्ट. ते ब्लिंकिट वाल्यांनी स्पॉन्सर केलंय ना. हे बघा, ही कोणाची बॅग असेल जरा बघा आणि कमेंट करून सांगा. आपला मानाचा गणपती. भावांनो, आता आपण पूजा करून घेऊया आणि पूजा करून निघायची तयारी. आपले छोटे महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. राजाले महाराज की जय. मान्य की जय. सद्गुरु महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. काय बाप्पा. हॅलो. आम्ही ते पाच उचललेला. सगळे येतात आता एक एक. मंदिरात जाऊ ना बाई. मंदिर बंद असतं, बाहेर असेल ना झाडाचं इथे. पाणी घेतलं ना म्हणा. ना घेतलं. ही पूर्ण बस आहे आमची. ऋतिक शेठ काय चाललंय? चला बसा, बरोबर लेट झाले आमचा. चला भेटू पुढे. अरे येडे पाच. मला बोलला बघा, निघाले नाही तर अजून जेवायची तयारी. जेवायची तयारी. हा भाई, आमच्या निघालोय. भावांनो कुठे चाललोय? नाशिक. हंगामा. ऋतिक टिफिन आणलंय? मी आणलंय आणलंय भाजी आणि चपाती. साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आणि तापातापी गरमागरमी झाली आहे. व काय झालं तुम्हाला? सांगितलेलं दुसरी सीट ठेव म्हणून, तू का ठेवली नाही? बघा, बसचा ओनर आज मान्या सुर्वे आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. नाही, तो बघा पाठी बसले बघा. तो अमय परब आहे बसचा मेंबर. आज सगळं सांभाळणारा. त्याने ग्रुपवर तुझं नाव टाकलंय. नाही, पॉव्हिलियन मधनं सगळे प्लेअर उतरत आता. आता एक एक उतरते. अरे ह्याचं काय वेगळं आहे हा बघ. अरे ह्याचं काय वेगळं आहे हा बघ. नमस्कार, आपण आलो बाबा का ढाबा आणि
आता हॉल्ट घेतलाय भावांनो, बाबा का ढाबा. देशी घेऊन या. नाशिकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साईच्या परिवार संपूर्ण आज बाबा का ढाबा कचऱ्याच्या पायथ्याशी उभा आहे. जेवायला थांबलेला आहे. सहज आठवण येते ती पालख्यांची. आणि हो, ओम साईराम. पालख्यांची गाणी ऐकताना यूट्यूबवरती साईच्या भजन मंडळ नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. साईच्या भजन मंडळ वरळी. ओम साईराम. तुला जेवायला भेटणार. काम चालू ठेव. गुरु, तुम्हाला एकच गोष्ट सांग. तुझं इंजिनिअरिंग वडापाव एवढा मोठा ब्रँड, 54 संस्था, एक वडापाव तरी पोरांना दाखवायला आणायचंच ना. अहो, मी तुम्हाला खरं सांगतो, तू नेहमीची तुझी नाटकं आहेत. नेक्स्ट वडापाव थंड होईल असं चालतं. मजा नाही ना. मला असं वाटतं की मजा कशात येईल ते आम्हाला माहिती आहे. मजा भजनात येते आणि ते पण साईच्या भजनामध्ये. त्यासाठी युट्यूबला बोल साईच्या भजन मंडळ लाईक करा. यस, युट्यूबला साईच्या भजन मंडळ वरळी सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. ओम साईराम. तुझ्या गाण्यासोबत 10 गाणी पण ऐका. माझं तर गाणं आहेच, त्याचबरोबर 9 गाणी अजून आहेत, ती एक्सपर्ट गाणी आहेत. ते सगळ्यांनी ऐका आणि शेअर करायला विसरू नका. ओम साईराम. सध्या युट्यूबवरती गाजर असणाऱ्या साईच्या भजन मंडळाचं गीत आसरा साई तू दिला मला या गीताचे गीतकार अमय परब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, ओम साईनाथ. ओम साईराम. आपल्याला गीत लिहावं, गाणं लिहावं, ही प्रेरणा कुठून मिळाली? असं मन झालं माझं. नाही, मन तर आमचं पण होतं, पण आम्हाला लिहिता येत नाही. मन होऊन काय करायचं? लिहायला काहीतरी मिळालं पाहिजे ना. असंच जरा वाटलं बाबांचं सानिध्यात जावं, जरा बघूया. लोकांना आपली साईसाहेब पालखीला चालतात, बघा त्यांच्या भावना कशा होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम माझं. तुम्ही कधी पालखी चाललाय का? हो, चाललो ना. कुठली पालखी चालली? साई सिद्धी दिंडी. ओके. मग तुम्हाला काय वाटतं पालखीच्या वाटेवरती? भरपूर, म्हणजे अक्षरशः असं पहिले 2-3 दिवसांत मला असं वाटलं की माझ्या घरच्यांची आठवण आली. मला एवढे पाय दुखतात, घरच्यांची आठवण येते, पण काय करणार. आपण घरच्यांच्या संसार विसरून, घरचे विसरून पालखी चालायची असते. आपण उलट केलं, घरच्यांना आठवलं. पण काय करणार हो, माझी आई म्हातारी आहे हो. तिचा सहवास आम्हाला लाभलाच पाहिजे ना. त्यानिमित्ताने असं केलं. पण आता बघूया, ज्यावेळेला मी स्वतः चाललो, जेव्हा अनुभव घेतला, त्या अनुभवाचे मी बोल की त्या गाण्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि खरंच मला जेव्हा तिसऱ्या दिवशी अक्षरशः घरातल्यांची आठवण आली, त्यावेळेला मला बाबांनी खरंच एक बाबांच्या रूपामध्ये कोणतरी आलं आणि त्यांनी मला आसरा दिला, म्हणून त्या निमित्ताने हे गाणं बनवलं आहे. बरं, आपण त्यामध्ये गाणं देखील गायलं. हो, नवस केलं असायला. आता तुम्ही हा नवस इतरांसाठी केलाय, मग तुमच्यासाठी तुम्ही त्यावेळेला नवस का नाही केला ना मी नवस. म्हणून तर काही बोललो ना की बाबा तुम्ही मला पूर्ण शिर्डीपर्यंत चालत न्याल तर मी तुमच्यासाठी काही ना काहीतरी करेन. त्यांनी म्हणून बाबांच्या नावाने एक गाणं निर्मित केलं. बघूया ते कुठपर्यंत चालतंय आणि कुठपर्यंत माझे साई सेवक आणि साई पदयात्री म्हणजे कुठपर्यंत ते उचलून धरतायत. त्यासाठी मी सगळ्यांचा ऋणी असेल. त्या गीताच्या 2-3 ओळी एखाद्या बोलून दाखवण्याचं बरं होईल. आता मन भरलं र माझं, साई रूप दावलं र तुझं, नाही नाही म्हणता शिर्डी नेशील मला, नाही नाही म्हणता शिर्डी नेशील मला, आसरा साई तू दिला मला, आसरा साई तू दिला मला. यापुढील वाटचालीकरता आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं, साई सेवक आणि पालखी पदयात्रींच्या वतीनं आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्या पुढील वाटचालीकरता आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओम साई. जरा काहीतरी प्रॉब्लेम आहे, जरा समजून घ्या. बघा तो काय खातो, सुका राईस आणि हे बघा. आणि आपला 1 साइड भेटणारा 60-40 मारणारा ऋतिकची शिकवण बघा काय बघा. बघा ऋतिक, बघा बीड 1 साइड तोंड लपलं होतं. हा पनीर पण आहे बघा, पनीर. हा बघा पोरींचा लाडका कीबोर्डिस्ट शुभम शेलार. प्रत्येक कॉलला कोण ना कोण कॉल करतच. शेतकरी मरतील रे. हे ऋतिक थोडा तरी विचार कर, थोडा तरी त्या जनावरांचा विचार कर रे, शेतकऱ्यांचा नको करू. बघा मोबाईल देतो. आमच्याकडे सगळे चायनावरून आलेले आहेत. मेड बाय इंडिया पण सगळे चायना आहेत. मग मनोज जाधव आहे त्याचं नाव, काही करू शकतो. निघालो आम्ही बाबा का ढाब्यावरून. आता जाऊ डायरेक्ट
लोकेशनवर. भावा लय जेवल्या आज, बोलायला होत नाही त्याला. बघा मोजून 7 रोट्या खाल्ल्या, जास्त नाही. मोजून 7 आणि रोट्या. नंतर मला भेटा डायरेक्ट. आता भजनाला भेटू. मला का आता झोपेत उठव बिटवू नका. फक्त गाडी चालवणार नीट चालवा, न्या मला. जेवणारा आपला मित्र पळाला. विनीत काय बोलशील त्याच्यासाठी? आज एवढा जेवला ना की त्यांनी आहे ना त्या बैलांची पण थोडी तरी मान नाही ठेवली त्यांनी. ते शेतकरी मारणार आहे त्याच्यामुळं. आज एवढं खाल्लं ना सगळं आतमध्ये राशन संपलेलं आहे त्यामुळं. बघा तुम्ही पुढे अजून. आणि हाच होता बघा. आणि हे कोण सांगतोय? बघा आता बैलाच्या गाडीची तरी मान ठेवली थोडीफार. नाही बैलांचा पण याने मान नाही, दुसऱ्या नावं ठेवतोय. याने तर सगळा ओस पाडलाय कसारा बाबा टाका ढाबा. काय सांगतो हे बघा सही लस्सी या. थंडीत नाही, गरमीत पियाचं. पोटाला आधार भेटणार. बाबा बोल घाटदेवी माते की जय. आपल्या या ठिकाणी आपण घाटन देवीच्या दर्शनाकरता आलेलो आहोत. लाखो पदयात्रींचं हे श्रद्धास्थान. त्यामुळे भले पालखी नाही आमच्या बरोबर, पण तरी देखील त्याच श्रद्धेने आम्ही बाबांच्या कार्यक्रमाच्या जायच्या अगोदर घाटन देवीच्या दर्शनाकरता आलेलो आहोत. कॅमेरामॅन परकार के साथ अक्की वंजारी कसारा. आखी वंजारी कस. जय साईनाथ. जय ओम साईनाथ. चेहरा सुहाना लगता है, भक्तों का तो दिल दीवाना होता है। साईं का चेहरा सुहाना लगता है, भक्तों का तो दिल दीवाना होता है। रहता है वो शिरडी में फकीर साईं मौला 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 साईं मौला समागतीस गेले आलियातासाठी, समागतीस गेले आलियातासाठी। साई साई म्हणत हाती घेई काठी माझा साईतला सा साईतला सा पाहिलं का माझा साईतला सा साईतला सा पाहिलं का माझा साईतला माझा साईतला। अरे आपण आपल्या हॉटेलवर पोहोचलोय नाशिकला. तुम्ही बघू शकता हॉटेलचं नाव मँगो ट्री. हे बघा सगळे पोचले हॉटेलला आपण. भावा नॉनस्टॉप झोपलेले माणसं. बघा यांचा चेहरा. हा बघा हा बघा. कोणाची बोलते? गुड मॉर्निंग. मम्मी आहे.
हे आता फ्लाईट मधून उतरलेले आहेत सगळे प्लेयर. आता पवेलियनला चाललेत. आता मॅच आहे आज रात्री 8:30 वाजता. YouTube लाईव्ह बघायला विसरू नका. हॉटेलला आला आता. प्लेयर रेडी झालेत. आता मॅच खेळायला चालले सगळे. मॅच खेळायला पवेलियन मधनं बाहेर येतात. आता एक एक करून येतील सगळे बाहेर. भेटू आपण तुम्हाला पुढे जाऊन. तर ऋतिकची कॅब राहिलेली तर ती घेऊन चाललोय परत. हाय चला आपल्याला निघायचं आहे फटाफट. आता लोकेशनला पोहोचू आपण. डायरेक्ट लोकेशनला जाऊन तुम्हाला भेटू. आता बुवा आलेत. लाडके बुवा संदेश बुवा आलेत. हा मनोज जाधव अनिकेत गुरव यांचं नाव कॅमेरा के साथ प्रकाश. भेटू तुम्हाला आता. साई रूप डावलं र तुझं. आता मन भरलं रमास. साई रूप डावलं र तुझं. नाही नाही म्हणता शिरी नेशील मला. नाही नाही म्हणता शिरी नेशील मला. आसरा साई तू दिला मला. आसरा साई तू दिला मला. साई तू दिला मला. गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात् परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. निशंक होई रे मना. निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरित्रगामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य. दत्तांच्या चरणी दत्त नामांच्या कीर्तनी. गुरुदत्तांच्या चरणी दत्त नामांच्या कीर्तनी. गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे. महादेवाला माझ्या बम बम बोले. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाची.
उदो उदो अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा मायचा माहितरा शहरी कोल्हापुरा मायचा माहितरा शहरी कोल्हापुरा देऊया लाभ दर्शनाचा गुहेत सानगरी बाजूला खोलगरी रूपने त्यांग जाणो शिवशंकरा परी भेटूया त्यांना त्याला पाहू ईश्वरी लीला भेटूया त्यांना त्याला पाहू ईश्वरी लीला हर दरबार भाविकांचा करूया उदो 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 अंबाबाईचा लाड लाड करून मला नेल शिर्डीला साईनी नेल शिर्डीला लाड लाड करून मला नेल शिर्डीला साईनी नेल शिर्डीला साईनी नेल शिर्डीला अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखीत शोभती योगी राज माऊली प्रेमाची साहुली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय बापाला झिजविली जन काया अन काया झिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाय रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची मान नक्की शंकर महाराज कोण तर म्हणलं शिष्य कसा असावं हे शंकर महाराजांकडनं शिकावं तुम्ही आम्ही शंकर महाराजांना कधी विचारलं जय शंकर म्हटलं ते सांगतात नाही माझ्या मालकाचं नाव घे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज सध्याचे गुरु घंटाला बघितले थोडं काही यायला लागलं की स्वतःला गुरु म्हणून घेतात पण त्याच जमान्यात शंकर महाराजांनी आपल्या गुरुचं नाव घ्यायला सांगितलं सबसे बड़ा गुरु गुरु से बड़ा गुरु का ध्यास और ध्यास में नाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अलंकापुरी आज भरावली व सावरीचा नीतला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी
राजगुरु माझे आई मजला ठाम द्यावा पायी मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या शंकर चिली दत्त स्वप्नात आले माझ्या शंकर चिली दत्त हे शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंभो साठी वार खेळले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्या राजावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं शिवरायाचं नाव काच कैकड शिवरायाच्या दगडावर माझ्या राजाचं नाव काच कैकड शिवरायाच्या हात होते वालिया पॅकअप झाले आता. गोट्या बुवा विनीत माझा रुमाल दे. बुवा कसं वाटलं आजचं भजन? आजचं भजन खऱ्या अर्थानं चांगलं झालं. आढाव कुटुंबियांचे आभार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनीत येताना पण आणि हा विनीत यांनी काय केलं बुवा? नृत्याची अदाकारी सादर केली आणि सेम टू सेम गोट्या बुवासारखी हसून हसून येताना पण पुरेवाट झाली आणि कार्यक्रम चालू असताना पण पुरेवाट झाली. विनीत नाशिक बना दिया तुमने. धन्यवाद. साईराम. साईच्या भजनमध्ये नुकतीच 10 गाणी प्रकाशित केली. सगळ्यात चांगलं चाललंय ते आसरा साई तू दिला मला. दुपारी आपण गीतकार अमय परब यांच्याशी बोललो. जे गीत यांनी गायलं आहे ते गायक कलावंत स्वप्नील तांबे आज उपस्थित आहेत. स्वप्नीलजी 1 मिनिट फक्त. आपल्याला गीताविषयी काय वाटतं? गीताविषयी मागाशी पण म्हणालो, पहिल्यांदा काम केलं आणि आपल्या मुलांनी केलेले कामं, त्याच्यामुळे ते मी गायलंय, मला माहिती आहे काय गायलंय आणि शब्द पण खूप छान लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये ह्यांनी करेक्शन्स म्हणाले तर करेक्शन्स पण यांनी छान केलेले आहेत. त्यामुळे गाणं खूप छान झालंय, नो डाऊट. आता यापुढे काय आणखीन काय? यापुढे आम्ही 26 मार्चला आम्ही परत 4 नाही तर 3 गाणी आम्ही पुन्हा घेऊन येतोय नवीन. चाली तुमच्या स्वतःच्या असणार की आणखीन काय? चाली स्वतःच्या नाही, म्हणजे आपण जशी आता ही 10 गाण्यांची कामं केली तशीच, जसा ट्रॅक चाललाय त्या ट्रॅक प्रमाणे चालण्याचा प्रयत्न. नक्कीच. आपण देखील साईच्या भजन मंडळ यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विसरू नका पण आठवणीने. एकदा गाणं ऐका, 2दा ऐका, पण सगळी 10 गाणी ऐका नक्कीच. ओम साईराम. नवीन 10 गाणी प्रकाशित झाली, अनेकाने गाणी गायली, पण मला नंतर चान्स द्या असं म्हणत इतरांना संधी देणारा धनेश कदम साईच्याचा उपस्थित आहे. आपण त्याला विचारूया या 10 गाण्यांविषयी त्याला काय वाटतं. आप्पांच्या सीडी नंतर जेव्हा पहिली सीडी आलेली आप्पांची, त्याच्यानंतर पूर्ण सीडी जर मी कुठली ऐकली असेल तरी माझ्या साईच्याची आहे.
खूप सुंदर गाणी झाली आहेत. तुम्ही एकदा पहिलं गाणं सुरुवात केलं तर शेवटचं गाणं ऐकेपर्यंत तुम्ही नक्की बंद करणार आहे, हे मी तुम्हाला 101% सांगतोय. असंच साथ असंच प्रेम आयुष्यभर देत राहा, एवढीच इच्छा. आता स्वप्नील तांबेंनी सांगितलं की आणखीन गाणी प्रकाशित करा, त्यात तुम्ही गाणार का? नक्की प्रयत्न करेन. माझ्या स्केलला असेल तर मी नक्की ह्या 5 गाण्यांमध्ये माझा आवाज देईन. यूट्यूबवरती साईच्या भजन मंडळ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हो, आणि वेळोवेळी ऐकत जा बाबांची भजनं, अर्थात आसरा साई तू दिला मला. ओम साईराम. मध्ये एक गाणं मात्र सध्या रसिकांच्या ओठी राज्य करत आहे. त्या गाण्याचे शब्द साधे सोपे सरळ आहेत, पण हे लिहिणारा कोण आहे? अर्थात संदेश देसाईंनी गायलेलं रामनवमीच्या सणाला लोकगीताच्या तालावर. या गीताचे गीतकार अनिकेत गुरव या ठिकाणी उपस्थित. अनिकेतजी, जय साई. या इकडे. आपण पहिल्यांदाच गाणं लिहिलं, गाण्याविषयी आपली भावना काय? असंच मला सुचलं लिहावंसं म्हणून मी लिहत गेलो. साईबाबांची एक हात होता, त्यामुळे मला ते शब्द सुचले पटापट. आणि हे गाणं मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुपारी लिहिलं, दिवाळीचा दिवस त्या दिवशी लिहिलं. पटापट शब्द सुचत गेले तसं मी लिहिलं. आणि पुढे थोडं करेक्शन होते, ते बुवांनी थोडे करेक्शन करून मग गाणं असं सुंदर असं तयार झालं. आणि संदेशजी देसाई यांनी चांगलं असं सादरसुद्धा केलं. आणि सोहेल मंचेकर यांनी त्या संगीतबद्ध चांगलंच केले आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. अनिल गुरव यांनी लिहिलेलं आणि सोहेल मंचेकर यांनी संगीत संयोजित केलेलं हे गीत आणि संदेश देसाई यांचा आवाज यूट्यूबवरती नक्की ऐका. साईच्या भजन मंडळ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, वेळोवेळी काही सूचना असेल तर निश्चित आम्हाला द्या. ओम साईराम. जय साई. नाशिकची गुलाबी थंडी स्वेटरवरून ओळखलं असेलच. साईच्या भजन मंडळ आज नाशिकला कार्यक्रम होता, त्या निमित्ताने या ठिकाणी आलो. आणि समोर दिसला तो चॉकलेट बॉय आमचा संदेश देसाई. सध्या गाजत असणारं गाणं, बुवा तुमच्या तोंडाने कुठलं गाणं सांगा? चला रे शिर्डीला जाऊया, साईंचं दर्शन घेऊया. या गाण्याचा अनुभव काय आपल्याला बुवा? खूप म्हणजे आज अभिमान वाटतो. आज साईच्या भजन मंडळामध्ये म्हणजे मी गातो, आणि आज साईच्या भजन मंडळाने जो मला इथे जो चान्स दिला आज गाणं गाण्यासाठी, त्याबद्दल साईच्या भजन मंडळाचे खूप खूप आभार. आणि गाण्याबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्यांचीच गाणी खूप छान आहेत, त्यातलं एक माझं सुद्धा आहे. आणि जशी सगळ्यांची चालतात तसं माझं देखील चालतंय. त्यामुळे जशी म्हणजे सगळ्यांचंच घेऊन आपण एकत्र चालायचंय बुवा. जय साईनाथ. संदेश देसाईंना पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. ओम साईराम. ओम साईराम.